नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सर्वच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती की बीएड कॅपची पहिली प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागते, तर प्रतीक्षा संपलेली आहे। बीएड कॅपची पहिली प्रोविजनल मेरिट लिस्ट पोर्टलवरती उपलब्ध झालेली आहे। पोर्टलवरती 2 याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। ज्यांचं नाव प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आहे त्यांना पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र म्हणजे ठरवलेलं आहे। म्हणजे ते विद्यार्थी पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कॅप राऊंडसाठी पात्र आहेत। नॉट कन्सिडर लक्षात घ्या मेरिट लिस्ट अशा प्रकारची जी यादी आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना लक्षात घ्या फॉर्म तुम्ही सबमिट केलेला नाही आहे किंवा फॉर्म लॉक केलेला नाही आहे, व्हेरीफाय केलेलं नाही आहे, अशा प्रकारची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर सगळी तुमचं नाव असेल, त्यानंतर 10वीचे मार्क्स असतील, 12वीचे ग्रॅज्युएशन मेथड अशी संपूर्ण माहिती तुमची जी मेथड म्हणजेच की तुम्ही जे सब्जेक्ट टाकलेले आहेत ते कुठले आलेले आहेत, मेथड अजून निवडण्याचं ऑप्शन आले नाही आहे लक्षात घ्या। तर ही सगळी माहिती तुम्हाला चेक करायची आहे। जर माहितीमध्ये बदल नसेल तर तुम्हाला काहीही करायचं नाही। जर माहितीमध्ये बदल असेल, चुकीची माहिती असेल, स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर ऑनलाईन फॉर्ममध्ये पुन्हा जाऊन तुम्हाला ग्रीवनच्या माध्यमातून तुमची जी कागदपत्र राहिलेली आहेत ते 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहेत। म्हणजेच मार्कांमध्ये तफावत असेल तर तुम्ही ग्रीवन्स देऊ शकता। तर ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्र अपलोड करायची राहिलेली आहेत त्यांना देखील 6 तारखेपर्यंत मुदत मिळणार आहे। म्हणजेच काय की आता प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे। 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत या संदर्भात आक्षेपाने हरकती विद्यार्थ्यांना नोंदवता येणार आहेत आणि पुन्हा 10 तारखेला फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर कॅप प्रोसेसचं वेळापत्रक पोर्टलवरती येणार आहे। एकदा का फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं की तुम्ही कॅप राऊंडसाठी पात्र असणार आहात। प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे ते सुद्धा आता फायनल मेरिट लिस्टसाठी पात्र असणार आहेत। तर अशा प्रकारची ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे, तुम्हाला देखील पाहून घ्यायचे आहे। तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बीएड सीईटीचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी मेरिट लिस्ट सध्या ही मोठी असल्यामुळे नाव सर्च करण्यासाठी उशीर लागतोय। मोबाईलमध्ये सर्च टॅबचा वापर करून तुम्ही हे नाव शोधू शकता। नाव मिळत नसेल तर प्रतीक्षा करा। पीसीवरती किंवा डेस्कटॉपवरती तुम्हाला यादी पाहायची आहे। मोबाईलवरती जास्त पेजेस असल्यामुळे लोड होण्यासाठी वेळ लागत आहे, त्यामुळे थोडा प्रतीक्षा करा। तुम्ही तुमचं नाव चेक करा, तुमचं नाव नक्की सापडेल। 2 याद्या आहेत, दोन्ही याद्या आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे बीएड कॅन्डिडेट धारक आहे, ज्यांनी बीएड सीईटीचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।